संसारातला एकही जीव समाधानी नाही. आता माझ्या पुढे एवढी बसली याच्यातलं एकही समाधानी नाही. पण तुमच्या माहिती करता बोलतो, संसारातला अनुभव कधीच लोकांना सांगायचा नाही आणि परमार्थातला अनुभव लोकांना सांगितल्याशिवाय राहायचं नाही. आमच्या धुमाळवाडीचा सप्ताह लय जोरात, एक नंबर राईक शिष्य, गाणारे वाजवणारे एक नंबर. मग कीर्तनगंगा युट्यूब चॅनल, मृदंगाचार्य तर एवढे आले नंतर मागून ऐका नाही. खूप समाज आला आमच्या गावाला, सगळे कीर्तना जोरात झाले. बघ तिसरा दिवस सोडला तर अख्खे कीर्तन चांगले झाले. हे लोकांना सांगत जा, बरोबर की नाही. आमच्या गावचा सप्ताह अतिशय चांगला झाला, हे परमार्थातला अनुभव लोकांना सांगत जा. संसारातला अनुभव लोकांना सांगायचा नाही. तो काही सांगण्यासारखं आहे काय? माझ्या बायकोने मला 3दा हाणलं, हे काय सांगण्यासारखे? हे काय सांगण्यासारखे का? माझ्या बायकोला नाही घेऊन धावली, हे काय सांगण्यासारखे का? हे कवाच लोकांना सांगायचं नाही. पण परमार्थातला अनुभव लोकांना सांगितल्याशिवाय राहायचा नाही. महाराज म्हटले, पक्षी अंगणी उतरती, याप्रमाणे तुम्ही संसारात राहा. म्हणजे कसं राहा? आकाश बघा, सकाळी सकाळी घरट्यातून पक्षी बाहेर पडतात, पोटा पाण्याच्या निमित्तानं आकाश मार्गे ते फिरतात आणि ज्या ठिकाणी धान्याची रास पडलेली आहे, ऐका, ज्या ठिकाणी धान्याची रास पडलेली आहे त्या ठिकाणी पक्ष्यांचा थवा खाली उतरतो. चिमणी, साळुंकी, कावळा ते येतात आणि दाणे खातात. त्यांच्याकडून शिकण्यासारखी काय गोष्ट आहे? ऐका, त्यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट काय आहे? पक्षी दाणे खातात आणि दाणे खाऊन झाले का त्यांच्या चोचीमध्ये जेवढे दाणे मावतील तेवढेच दाणे तोंडात घेतात आणि लगेच उडून जातात. ते काय माणसासारखी नाही, इकडच्या खिशात इकडं इकडं बॅग घेऊन बॅग, त्या बॅग येते की अजून काही डबा आणला का? डबा शिरा घे, शिरा घरी आहे का नाही? येते का? असं करत नाही पक्षी. पक्षी उद्याची चिंता करीत नाही, आज काय चाललंय याच्यावरती पक्षी विश्वासी होतात. म्हणून महाराज म्हणतात, पक्षाप्रमाणे तुम्ही संसारात जीवन जगा. पक्षी अंगणी उतरती, आकाश मार्गे जाणारे पक्षी खाली उतरतात, येऊन दाणे खातात आणि दाणे खाऊन झाले की लगेच उडून जातात. त्याप्रमाणे तुम्ही संसारात राहा. संसारात राहून समाधानी राहायचंय का? मग माझ्याकडे इकडे बा. आयुष्यात कधीच कोणाचं ऋण ठेवायचं नाही. समाधानी राहायचं असेल तर हत्या कधी कोणाची करायची नाही आणि वैर कधी कोणाची ठेवायचं नाही. या 3 गोष्टी समाधानी राहण्याचा हा पर्याय. कधीच कोणाची वैर ठेवायचं नाही, ऋण ठेवायचं नाही. ऋण म्हणजे पैसा, कर्ज, उपकार कधी कोणाचे ठेवायचे नाही. माझ्याकडे बा, जर तुम्ही कोणाचे 50 रुपये घेतले असले तर देऊन टाकायचे. सध्या लोकांची मती भ्रष्ट होईल. पैसे घेताना फार उंदरापेक्षा बारीक तोड करते काय काही, आणि परत त्याच्या आम्हाला फोन बंद करून ठेवते. काही तर फोनाला बायकोला सांगते, उचल 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 ना, त्याला सांग मी करत नाही. म्हणजे तिनं याची बायकोन गुन्हाच केला, उद्या यांनी करायचं, फोन तिनं उचलायचा आणि त्यांनी वाट्यावर येऊन फोन केला. मग तुम्ही उठायच्या आधी वाट्यावर येऊन फोन केल्यावर काय करायचं? त्याला ठेवा, जर तुम्ही कोणाचे 50 रुपये बुडवाल तर तुम्हाला 500 रुपये द्यावे लागतील. 500 बुडवले तर डायरेक्ट 5000. आजारी बिजारी पडले तर ते बिल डॉक्टरचं असेल, कारण गरीबाचा आशीर्वाद मोठा असतो आणि गरीबाचा शाप मात्र भयंकर वाईट असतो. कधीच कोणाचं ऋण ठेवायचं नाही.